माझे मोबाईल चार्ज सुद्धा भीती वाटतं. हा ना, सांगता येत नाही. साहेब याच्यात आपण खाली शेती करू शकतो. आता सुद्धा करू शकतात अशी परिस्थिती. तुम्हाला कायदा असा याचा हा आहे ना, हा त्यांचा तुम्हाला कॉम्पिटिशन हा एरिया त्यांचा रेस्ट्रिक्टेड एरिया झाला. इथे तुम्हाला शेती करायला त्याची परवानगी नाही. मी त्यांना म्हणलं काय समजा वाढून मेला म्हणजे जबाबदार घेणार हे बांधव त्यांच्या प्रोव्हिजन नाही साहेब म्हणतात. जबाबदार घेणार का? मजूर जर गेला मजूर आहे शेतकरी, मजूर शेतकरी काय उद्या मी मेलो समजा उद्या शेती करतो. प्रोव्हिजन नाही. मी विचारलं जबाबदारी त्यांना. प्रोव्हिजनच नाही म्हणतात आमच्याकडे. पाहू त्यावेळेस. आणि का? पाहू नाही, जबाबदारीच नाहीये. साहेब एका महिन्यामध्ये 3 वेळा पडल्या. किती वेळा? 3 वेळा. त्यांना बोलवल्यानंतर साहेब गेलेत मिटिंगला, साहेब गेलेत तिकडं. एक फक्त तिकडचं ते काळं बदलले पा मी विनंती केल्यानंतर. इथं त्यांना म्हणलं कसं का टाका, मटेरियलच नाही म्हणलं आमच्याकडे. मी एकदा दादा फवारीत होतो, नशीब टाकी संपली म्हणून मी तिथं करतो डायरेक्ट करून आलो. हे ना हो, डायरेक्ट ब्लास्ट होऊन असं गन सारखी होती. फार भयानक अवस्था. साहेब इथं शेती करायला अलाउड नाही का याच्या खाली? अलाउड नाही म्हणजे कसं की जे तिथपर्यंत जात नसलं तर काय काही प्रॉब्लेम येतो त्याला काय. अहो साहेब, आता हे बघा, हे जे क्षेत्र आहे का आता पूर्ण झोळती ना शेतात मध्ये इथंच पूर्ण 71 गुंठ्याचा प्लॉट अख्खा काहीच करता येत नाही मला तिथं. तिथं पाणी दिलं होतं बोरचं का, एक फार चांगलं पाणी दिलं होतं. बोरचं गाडीवाला त्यांनी काही वर पाहिलं नव्हतं. त्याला म्हणलं मला बोर घ्यायचं, त्याला काहीच अडचण नाही, मोकळे म्हणलं हे चालेल का. छे म्हणला इथं गाडी मागे दादा. जुन्नरहून गाडी बोलवली. आपली बोरची गाडी होती 50 रुपयांनी. जुन्नरची गाडी पलीकडे उभी केली, ती बारीक गाडी असती 100 रुपये फुटाने. आणि आपण लाईन कुठून आणली पुढची? यांना काय लाईन आणली शेतकऱ्यांना काहीच नाही. 6 किलोमीटर. इतकी वाईट अवस्था आहे. हे माझा साधा मुद्दा आहे शेवटी साहेब. हा जो आता कंपाऊंड लागले वरती गाडीचं आणि हा जो एरिया हा एरिया जो आहे जो टावरसाठी यांनी वापरला आहे शेतीला, आता इथं फुकट टावर केलं त्यावेळेला. एक रुपये नाही. ठीक आहे, तो झाला विषय. पण आता उद्या जरी समजा उद्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय कमी झालं समजायचं, आता हे टिकल्या झाल्या पुढे बघा हे फार कमी वर्ष घेऊन गेले. उद्या एखादा शेतकरी शेती करताना मेला असं गृहीत धरा, तर एक मिनिट, तर याची जबाबदारी लायबिलिटी नियमामध्ये त्याला शेती ते काय म्हणणं उद्या या टॉवरच्या खाली त्यांना कुणी जायचं हा कायदा आहे. म्हणजे थोडक्यात हा एरिया बाधितच आहे शेतकऱ्यांसाठी. मग त्याने रिस्क घेऊन इथं यायचं, स्वतःचा वावर स्वतःच मानायचं आणि त्याच्यावर खाली काम करायचं. हिंमत करून करेल काम आहे. मजूर येत नाही, आम्हाला करावं लागतं त्याच्या खालचं काम. ते खुरपायला बाहेर थांबत नाही. किंवा उद्या अधिकारी म्हणणार की तुम्हाला कोणी सांगितलं करायला. नाही ते आहे बघा, ते असं म्हणू शकतात का? एकदम तुम्ही असं म्हणू शकता का की हो इथं काही कमी झालं याची जबाबदारी आमची? साहेब बोला ना तुम्ही. जेव्हा शेती करू शकता आपण करू शकता. माणूस उद्या मेला इथं या स्पॉटवर तुम्ही असं मला सांगा टेक्निकली किंवा हा आमची मंजुरी किंवा माणूस म्हणता आमची नाशिक आहे काहीच नाही काही. बरं हा सगळा एरिकटेड एरिया हे छोटी छोटी हा तुकडा बघा, जो तुकडा बनेल ना ही एवढी शेती समजायची मालकाची, त्याच्यापेक्षा वेगळी शेती नाही. आणि त्याच्याजवळ टावर टाकला तो बाधित झाला. म्हणजे एवढे गुंठे आज कधी म्हणलं तर समजा 5 गुंठेला तो बाधित झाला. साहेब वस्तुस्थिती काय याच्या खाली शेती करताना शेतकरी जर मृत्यू पावला तर भरपाई नाही? त्यांना शासनाचं नियम पडते ते पण आहे, ते पण आहे तिकडे सगळे इथे जनता. आपण साहेब मग शेतकरी भरडला जातो. नाही आपल्या लाईन आता आपण त्या डोंगराकडे जाऊ, तुम्हाला मी दाखवतो शॉर्टकट कसं आहे. एवढे आतमध्ये काही कारण नाही. शिवाय हे सगळे जण आहे बघा सर,
आज उन्हाळा आहे तुम्ही सगळ्या बाजूने बघा एक तरी वावर टोटल बाग आहे नाही एक तरी वावर खाली का एक प्लॉट खाली दाखवा मला तुला. एक प्लॉट मी नंतर हे करायचं सोडून दिली. काय माहिती काय बोलणं आहे का? भीती वाटते. कुठे साहेब कुठे आमचे आणि फायदा नाही. आता हे अल्पशिक्षित आहे आमच्या आई कमी वयाच्या म्हणजे तुमच्यापेक्षा कमी अल्पशिक्षित सर तुमची आई अशीच असेल आता हे आमच्या आयांसारखी आई सांगा बरं का काय वाटतंय तुला आता हे योग्य वाटतं का तुला काम करताना वरून पडत ना बघा बघा कधी पण बरं माहिती नाही होत ते पडत आहे ते. आणि त्याची इथून मागं खांबळ झालं पहिलं कसं लोकांना मिळालं आम्हाला फायदा नाही फायदा नाही आणि माणूस मारायची एवढं म्हणजे भीती वाटते भीती वाटते नाही तर काय बोलणं नाही. काम करायचं घ्या वाटत यायचं घ्या वाटत त्याच्या खाली आवाज येतो का याचा? काय हा लई मोठा आवाज धाड 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 धाड. साहेब बोलते हो हा ते आजी खोटं बोलतात का तुम्ही फक्त ऐकून घेताय समजून घेतो नाही सगळं नाही खोट्याची काय परिस्थितीच नाही. मग तुम्ही म्हटलं बोलते हो ना की होय शेतकऱ्यांच्या व्यथा खऱ्या आहेत आमदार साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे आम्ही विचार करतो वेगळा बघू चर्चा होतो आपण आता पाहायला आलो की काय काय होतं